तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण अधिक सामने आम्हाला खेळवायचे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातील दुसरी मॅच न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आणि त्यांच्याच अगेन्स्ट श्री गणेश नागवण टेक ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. सलामीची जोडी वरंडेवाडी या टीमच्या माध्यमातून चेतन आणि रमेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रमेश गोलंदाजीच्या मार्कवर. हॅलो चेक. इस जंगमवाडी संघ आम्हाला 2 पंचांची गरज आहे प्लीज. जंगमवाडी संघ प्लीज लक्ष द्या. 2 पंचांची गरज आहे आम्हाला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊन सर्व टीम आपण सहकार्य करा. अक्षय शेळके आपण पंचांची भूमिका पार पाडायची प्लीज. अक्षय शेळके आणि अंकुश शेळके. अक्षय शेळके आपण या. सुरेश साळुंके आपण या प्लीज. तर मॅचला होती सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रमेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी मॅच वरंडेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट नागवण टेक हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विशाल स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेट. रमेशचा पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. विशालचं कौतुक करावं लागेल. नुकतीच पश्चिम महाराष्ट्रामधील एक मोठी स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सम्राट कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या टीममध्ये ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये देखील हा खेळाडू खेळला. वेग भरपूर होता परंतु दिशा भरकटली. वाईट+1 टोटल 2 धावा देखील ऍड होतील. 3 रन आतापर्यंत होतात. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आई बराडी माता प्रतिष्ठान सवानवाडी वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराज चषक 2024 ज्या व्यक्तिमत्वाने ज्या युवा समालोचकाने आज सवानवाडी गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावलं त्याच्या आदरातिथ्य नावाने अर्थातच महाराज चषक 2024 ची स्पर्धा डीजे राहुल आणि अजय पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि नुकतंच ज्यांचं आगमन होते या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण चषक ज्यांनी पुरस्कृत केले गेले ते म्हणजे
आदरणीय संदीपजी चव्हाण, भावड्या दादा यांचं आगमन देखील होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. इनसाइड एज एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 5 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड एज आणि या क्षणाला टिपला हा धक्का टीम न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी या टीमला. पाच रनवर पहिला बॅट्समन गमावलाय वरंडेवाडी या टीमने आणि न्यू बॅट्समन वन डाऊनचा खेळाडू नितीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. भरपूर अतिक प्रयत्न या स्पर्धेसाठी DJ राहुल, अजयजी पवार व ज्यांच्या नावाने स्पर्धा साकारली गेली, प्रवीण वंडुस्कर महाराज चषक 2024 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर एक सिंगल फक्त नितीनने कंप्लीट केली, कारण विशालवर भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मध्ये विशालकडून. आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर तैनात होता, चांगली फिल्डिंग. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 7 रन. एक बॅट्समन आतापर्यंत गमावलाय. एक मोठं लक्ष आतापर्यंत सेट करायचं आहे. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरला जंगमवाडी संघ, ज्या टीमने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. सात रन. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल रिलीज केला, बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं, स्वतःवर थोडासा नाखुश. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोटार पुष्पहार निर्मित केला जातो, त्याच प्रकारे एक एक रनने तुम्हाला धावफलक वाढवायचा आहे, परंतु धावफलकाला गती देण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करायची आहे, असा निर्धार घेऊन मैदानाच्या आतमध्ये विशालच्या बॅटमधून येतोय एक विशाल निय स्ट्रोक. आज षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा.
हा बॉल देखील आपण पाहू शकतोय वाईट +1 टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस अशा धावा रोखाव्या लागतील. वेलकम संदीप जी चव्हाण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफीज देखील पुरस्कृत केले गेलेत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल महाराज चषक 2024च्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल बॉटमॅनचा चांगला वापर आणखीन एक टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. आज षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. या मोमेंटला इनसाइड एज होती. जीवदान मिळालं विशालला. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. झेल सुटला आणि त्यानंतर बॉलरचं एक्सप्रेशन पहा. गोलंदाज सज्ज होते. हा बॉल देखील नो बॉलचा इशारा आणि फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. आणखीन एक व्हाईट बॉल फ्रीडची संधी अजूनही मार्गस्थ असेल. 25 रन. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26. शेवटचा अंतिम बॉल. आखूड पद्धतीचा हा बॉल झेलची संधी आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपल्या. हा झेलाने एक महत्वाचा विकेट प्राप्त केला गोलंदाज मंगेशने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. 2 षटक आतापर्यंत शिल्लक आहेत आणि ओव्हर क्रमांक 3 साठी इन्व्हाइट केले संतोषला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर बिग हिट केलाय समोरच्या दिशेने. प्रॉपर टायमिंग. यस इट इज अ
हिट, हा जो हिट केलाय ना, परंतु याच हिटला रन मिळतील 6 ने या षटकाराच्या साह्याने 32 रन. उपाध्यक्ष आहेत नितीनजी आणि भरपूर चांगली कामगिरी या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. एक रनच्या साह्याने 33 रन, 33. लाईन चांगली होती, वेग भन्नाट, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. तर नुकतंच ज्यांचं आगमन होते आदरणीय सुनील पाटील नाना, त्याचबरोबर सुपरस्टार खेळाडू अमर मराठे आणि विजयजी मराठे सोन्या. सुनील पाटील नाना जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. छत्तीस रन आतापर्यंत एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने 37 रन. या बॉलवर बिगिट केलाय, प्रॉपर टायमिंग, षटकार. बेचाळीस रन होत आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा पवित्रा, परंतु एक धाव तर जरूर पूर्ण झाली. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या रन साठी कॉल. तिसरी धाव देखील पूर्ण झाली. चौथ्या रन साठी कॉल, परंतु फक्त 3च धावा.
3 रनच्या साह्याने 45. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. फिफ्टी 51 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि या क्षणाला बॅट्समन नितीनजी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅट्समन सूरज. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 54 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर. या बॉलवर बिगिट तर जरूर केलाय. प्रॉपर टायमिंग. फिल्डर तैनात. टिपला हा झेल आणि आणखीन एक धक्का. चोपन्न रन 54 रन. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. टिपला हा झेल. चोपन्न रन होतात आणि 55 रनचं टार्गेट असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि विशेष सन्मान या ठिकाणी केलं जाईल. तर एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. 32 शिराळा तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी सातत्याने जे नेतृत्व अग्रेसर असतं. समृद्धी 11 नावाने हा त्यांचा संघ खेळत असतो. असे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय सचिन दादा गायकवाड यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सचिन दादा गायकवाड यांचा सन्मान देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. रेशीम धाग्याने विणलेली
मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छांनी या स्पर्धेची आठवण क्रिस्टल ट्रॉफी देऊन आदरणीय सचिनदादा गायकवाड यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेला. सचिनदादा गायकवाड साहेब केलेल्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र 2024च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. नंतर बाळकृष्णजी पाटील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाळकृष्णजी पाटील यांचा सन्मान देखील होतोय. त्यानंतर सुनील पाटील नाना जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, सुनील पाटील नाना आपला देखील सन्मान. सुनील पाटील नाना यांचा देखील विशेष सन्मान होतोय. त्यानंतर नितीनजी शेणवी साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर 54 रन झालेत आणि 55 रनचं टार्गेट असेल. त्यानंतर अमरजी मराठे अर्थातच विजय मराठे सोनिया दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चोवीस बॉल मध्ये 55 रनची गरज. येणारे 24 बॉल आणि 55 रनची गरज आणि 55 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्री गणेश नागवंटेक ब या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर विनायकजी मोरे यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान. चोपन्न रन झालेत आणि 55 रनचंच टार्गेट असेल. चला मॅच त्वरित स्टार्ट करा. दोन्ही टीमना आम्ही विनंती करतोय की कृपया करून प्लीज आपला 12वा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. सलामीची जोडी राम आणि मंगेश, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज चेतन. 24 बॉल आणि 55 धावांचं लक्ष.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. डॉट बॉलची समाप्ती होते. कौतुक करावं लागेल चेतनचं देखील. तेवीस बॉल आणि 55 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. राम आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. रामसाठी हा बॉल शरीरापासून भरपूर दूरवर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा एक रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय. श्री गणेश नागवनटेक ब या टीमच्या धावफलकावरती. या बॉलवर देखील विकेट केलाय. प्रॉपर टायमिंग. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर होता. एक सिंगल. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन. वेग भन्नाट होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. कॉलर पद्धतीचा हा बॉल. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. पहा, स्वतःला सावरणं ही भूमिका भरपूर महत्वाची असते आणि तीच प्रात्यक्षिक केलं फिल्डरने. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. या बॉलवर विकेट केलाय. प्रॉपर टायमिंग परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. शेवटचा अंतिम बॉल. हाफ ट्रॅकर होता. रामने उडवलाय. 6 रनसाठी ज्या फटक्याची प्रतीक्षा होती श्री गणेश नागवनटेक ब या टीमला, तो फटका आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 1 ओव्हरचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद 9 रन. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अक्षयदादा म्हात्रे की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपणास देखील आमंत्रित करतोय. आयोजक आपणास आमंत्रित करतात कारण या मैदानासाठी, हे मैदान स्थापित करण्यासाठी भरपूर चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील घेण्यात आली. हा बॉल देखील वेग भन्नाट होता आणि व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अकडू पद्धतीचा हा बॉल. पायाचा वेध तर जरूर घेतला रनआउटची संधी परंतु बॅकअपसाठी फिल्डर नव्हता. एक धाव. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिडॉनला अष्टोक खेळल्यानंतर एक सिंगल रामने पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने 12 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात.
वेग भरपूर होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 13 रन आतापर्यंत होत आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राम आणि मंगेशला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण जरूर केलंय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रन. गोलंदाज सज्ज होतोय. प्रकाश, चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर कुसरून ब या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल परंतु दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 17 रन. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता परंतु बॅट्समन लाईन जर इनिंगचा शेवटचा जो बॉल असतो त्यावर जर चेंडू घायल झाला तर तुम्ही एक बॉल वर 4 धावा पळून काढू शकता इनिंगच्या शेवटच्या बॉलवर. कोलर पद्धतीचा हा बॉल एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 18 रन 18 धावा. या बॉलवर देखील बिगिट केलाय. हा षटकार तर नुकतंच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडके आणि ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं
असे क्रांतीभूमी 82 टीमचे संघ मालक आदरणीय रामभाऊ यमगर साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत वेलकम. आपलं देखील महाराज चषक 2024 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. एक धाव देखील पूर्ण केली, परंतु फिल्डर स्किड झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन होत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचं षटक आणि पहिला बॉल. अवांतर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 6 बॉल 29 रनची गरज. आणखीन एक वाईट बॉल. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय, आदरणीय रामभाऊ यमगर, दीपकजी निदानकर आणि माजी सैनिक फिरोजजी मुलानी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणखीन एक वाईट बॉल. हा बॉल या क्षणाला बॉलचा इशारा. एकोणतीस रन आतापर्यंत होतात. सामना थांबवायचा आहे. फ्रीडची संधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. आक्रमण जरूर केलंय, परंतु आज चौकार. चौकार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
ऑन फील्ड डिसिजन द्या अंपायर. तर ऑन फील्ड डिसिजन द्या पंच. तर विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले असे तुम्हा सर्वांचे लाडके आणि क्रांती भूमी बियाशी या टीमचे संघ मालक, एक क्रिकेट प्रेमी, क्रिकेटसाठी सातत्याने प्रत्येक युवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे नेतृत्व रामभाऊ यमगर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कॅमेरामॅन विशेष सन्मान. नो बॉल नाही, चौकार आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चौकार आहे, चौकार. भावा मॅच चालू करा. 5 बॉल मध्ये 22 रनची गरज. 5 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा. 5 बॉल आणि 21 रनची गरज. तर या बॉलवर देखील विकेट करण्याचा प्रयत्न आणि आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय प्रवीणदादा सावंत, प्रवीणदादा साळुंके की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर नामदेवजी साळुंके. चार चेंडू आणि 19 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. नो बॉलचा इशारा आणि फ्रीडची संधी आणि या क्षणाला गोलंदाज चेंज केला जाईल कारण 2 विमर आतापर्यंत त्याने रिलीज केलेत. येस पंच 2 बिमर झाले का गोलंदाजाचे? आपण क्विकली निर्णय घ्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवा.
तर एक विमरला गोलंदाज चेंज नसेल. चला वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच इनसाइड एज आणि परंतु फ्रीडचा हा बॉल होता. 3 बॉल आणि 18 रन. तीन चेंडू आणि 18 रन. चेंडू आणि 18 रनची गरज. आणि वाली 3 गेंदे आणि नो बॉलचा इशारा जरूर आलाय. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. वाईट बॉल. फ्रीट चा बॉल अजूनही असेल. फ्रीटची संधी. 3 बॉल आणि 16 रन. मॅच मध्ये अजूनही रोमांचकपण आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 बॉल आणि 15 रन. इनसाइड एज. 1 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज. चला टॉस साठी यायचं आहे. कुसरुंड या टीमचे कॅप्टन. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका पण त्वरित टॉस साठी या. सामना जिंकलाय तर टॉस साठी यायचं आहे. वरंडेवाडी टीमचे कॅप्टन आणि कुसरुंड टीमचे कॅप्टन आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. तर नितीनजी आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि टॉस साठी यायचं आहे.